दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी संघर्षाला सुरुवात केली। अखेर अनेक महिने संघर्ष करून शासनाकडून कोणताही ठोस आश्वासन दिले जात नसल्याने लाखो मराठा समाज बांधवांसोबत जरांगे पाटील हे मुंबईमध्ये विराट मोर्चा घेऊन दाखल झाले। दरम्यान याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत त्यांना हक्काचं आरक्षण दिल्याने चांदवडमध्ये सकल मराठा समाज व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। चांदवड नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मराठा समाज कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। याचबरोबर चांदवड येथील शिवसेना शिंदे गट कार्यालयामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत भाजपच्या कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि एकमेकांना पेढे भरवत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याने मनोज जरांगे पाटील व शासनाचे आभार देखील मानण्यात आले। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर चांदवड तालुकाभर मराठा आरक्षणाचे मेळावे आंदोलन करीत आज इथपर्यंत पोहोचलो। खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मुक्त मोर्चामध्ये जे लोक शहीद झाले, ज्यांनी आपले प्राणाची आहुती दिली, आज खऱ्या अर्थाने त्या पुण्य आत्म्यांना शांती मिळाली असेल। आत्ताच नुकताच झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिवादन करून मी मराठा आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला जो दिलासा दिला आहे आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून, खऱ्या अर्थाने सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व शिवसेना, BJP आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। या आरक्षणासाठी झटणारे मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो आरक्षणासाठी खरा लढा दिला, त्या लढ्याला आज सोन्याचा दिवस असं म्हणावं लागेल। त्याला आज अभूतपूर्व असं यश मिळालं, ज्याचं श्रेय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार यांनी आज खरं समाजाला न्याय दिला। याचा मी आज समाजाच्या वतीने खरं सरकार, त्यांचं मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानतो। आज जो ऐतिहासिक निर्णय झाला तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, परंतु त्यांना जरांगे पाटलासारख्या एका सर्वसामान्य माणसाने पूर्ण देश हादरवला असे काम केले, हे समाज कधी विसरणार नाही। ही ऐतिहासिक कामगिरी जरांगे पाटलांमुळे झाली, परंतु त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द पाळला, दसरा मेळाव्यात दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव समाजाच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने, कारण सर्व समाजांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे, तरी मुख्यमंत्र्यांचे तसेच शासनाचे सर्व समाजातर्फे अभिनंदन करतो। सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या चांदवड नगरीमध्ये आज महायुतीचे आमचे सर्व नेते आज आपल्या समाजाला, मराठा समाजाला आज जे मोठं आरक्षण मिळालं आहे, यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सरकारचं मी या निमित्ताने आभार मानतो। आज मराठा आरक्षण आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व महायुती सरकारच्या वतीने शिंदे साहेबांनी आपल्याला दसरा मेळाव्यामध्ये शब्द दिला होता, तर हे आरक्षण आम्ही देणार म्हणजे देणार, आणि तो शब्द शिंदे साहेबांनी म्हणजेच मुख्यमंत्री आपल्या आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी तो शब्द पाळला, आणि त्यामुळे
आज या मराठा समाजाला आरक्षण मिळालं, त्यानिमित्त मी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय पाटील.